तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत एक प्राचीन मंदिराला भेट द्यायला, जे अत्यंत प्राचीन आहे आणि असं म्हटलं जातं की हे पांडवांनी एका रात्रीमध्ये याची निर्मिती केलेली आहे. तर असं हे मंदिर आहे जे आहे पांडेश्वर मंदिर या नावाने प्रसिद्ध आहे. तर आपण ह्याच मंदिराला आज खास करून एक भेट देण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी आलेलो होतो. तर आपल्यासोबत त्याच मंदिराचे पुजारी आहेत. तर नमस्कार. तुमचं नाव सांगा. नमस्कार. माझं नाव प्रसाद दळवी. मंदिराचा वंश परंपरागत पुजारी आहे. अच्छा. मी आपणास मंदिराबद्दल थोडीशी माहिती देतो. हं. पांडव ज्यावेळी वनवासात होते तेव्हा त्यांचे वडील पंडू राजा हां. त्यांचं प्रथम पितृश्राद्ध या ठिकाणी केलं गेलं. अच्छा. त्या काळात पितृश्राद्ध तिथी ज्या दिवशी प्राप्त झाली त्या दिवशी वरश्राद्ध तिथी करणे गरजेचं होतं. त्यासाठी पाण्याची आवश्यकता होती. हं, हं. तर त्यासाठी श्रीकृष्णांनी अवतार घेतला आणि अर्जुनाला सांगितलं की गराडे चतुर्मुख या ठिकाणी जा. त्या ठिकाणी ब्रह्मर्षी ऋषी आहेत, त्यांच्याकडे अक्षय कर्कमंडल आहे जो सतत प्रवाही राहणार आहे. त्याच्यामधून पाणी घेऊन आल्यानंतरच तुमच्या वडिलांचं श्राद्ध करता येईल. तर त्या ठिकाणी अर्जुन गेल्यानंतर ब्रह्मर्षी ऋषी ध्यानस्थ बसले होते. तर त्यांना बऱ्याचदा त्यांनी त्यांच्या ध्यानधारणेतून उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. रागाने अर्जुनाने तो कर्कमंडलू त्यांच्या डोक्यावर पालथा केला. त्यानंतर ते पाणी वाहत आलं, तेही करा नदी असं म्हटलं जातं. आणि मग रागाने ब्रह्मर्षी ऋषी अर्जुनाच्या मागे लागले. अर्जुन पुढे धावत होता, ब्रह्मर्षी ऋषी मागून येत होते. आणि श्रीकृष्णांनी दिल्याप्रमाणे तांदूळ आणि बेल थोडं थोडं त्यांनी ठेवण्यास चालू केलं. त्या ठिकाणी शिवलिंग तयार झाले. शिवलिंगाची पूजा करूनच ब्रह्मर्षी ऋषींना पुढे येता येत होतं. असं करता करता बेलसर या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या जवळचा बेल संपला. अर्जुनाजवळचा बेल संपला, त्यामुळे त्या गावाचं नाव पडलं बेलसर. आणि मग इथं बाकी पांडव काळजी करत होते, अर्जुन कधी येणार आहे, कुठं आहे तो, बघायला गेलं पाहिजे. त्यानंतर मग त्यांनी नकुलाला पाठवलं. अर्जुनाच्या शोधार्थ नकुल गेला आणि नकुल जवळच गेल्यानंतर त्यांनी मोठ्याने आरोळी दिली. अर्जुना कुठं आलायस तू, अर्जुना कुठं आलायस तू. अर्जुन म्हणाला मी जवळ आलोय. म्हणून शेजारच्या गावाचं नाव पडलं जवळ अर्जुन, जे की अर्जुन जवळ आला म्हणून त्या ठिकाणी त्यांचं एक छोटंसं शिवलिंगाची एक प्रतिकृती असं देवस्थान आहे. आणि मग ब्रह्मर्षी ऋषी मागून येतच होते. तांदूळाने बेट ठेवून शिवलिंग तयार होत होते. आणि असं करता करता पांडेश्वराच्या जवळ आल्यानंतर श्रीकृष्णांनी अवतार घेतला. आणि इथं ब्रह्मर्षी ऋषी आल्यानंतर त्यांचा राग श्रीकृष्णांनी स्वतः शांत केला आणि त्यांनी सांगितलं वडिलांच्या पितृकर्मासाठी त्यांनी ते पाणी आणले, त्यांना क्षमा करा. आणि मग अर्जुनाला त्यांनी क्षमा केली. आणि मग स्वतः ब्रह्मर्षी ऋषींनी त्यांच्या पौरोहित्याखाली सर्व पांडवांनी मिळून श्रीकृष्णांच्या उपस्थित हे मोठे यज्ञकर्म पितृकर्म पार पडलं. आणि इतिहासात त्याची कुठेतरी एक नोंद असावी, त्या दृष्टीने पुन्हा स्वतः श्रीकृष्णांनी तांदूळ आणि बेल ठेवून हे स्वयंभू शिवलिंग स्थापित केलं, अशी आख्यायिका आहे. आणि मग हे यज्ञकर्म पार पडल्यानंतर असं बोललं जातं की त्या काळात 6 महिन्याची रात्र आणि 6 महिन्याचा दिवस होता. त्या रात्रीमध्ये बांधलेलं हे मंदिर आहे. तर त्या रात्रीत हे मंदिर बांधलं आणि पुढच्या वनवासासाठी, पुढच्या प्रवासासाठी पांडव इथून पुढे गेले. अशी साधारणतः आख्यायिका आहे. तर आपण एकंदरीत बघताल की ही जी पिंड आहे ती साधारणतः असं पिंड कुठं नाही की हे जे खालती सिंहासन, हो नक्की, त्याच्यावरती पिंड ही आपण हे बघू शकाल की जिथे जिथे आपण जातो तिथे तिथे छोटी शिवलिंग आहेत, खाली जाऊन दर्शन घेण्यासारखे आहेत. हे एकमेव शिवलिंग असं आहे पूर्ण त्यांना बसायला दगडी आसन आहे. आपण बघू शकता इथे पूर्ण दगडी आसनावर सिंहासनाधीश्वर असं म्हटलं जातं यांना, की त्यांना बसायला दगडी आसन आहे. अच्छा. तर ह्याच्या मागचं जे तुम्ही मगाशी सांगत होतात कथा की एवढंच ह्याच्या खालचं जे सिंहासन आहे ते त्याच्या खालती पण हे आपण समोर जे दगडी आसन बघत आहात हे अजूनही खोल आहे. याच्या उंची एवढेच हे अजूनही खोल आहे, परंतु कालांतराने आतमध्ये दगडाची रचना म्हणा, हे म्हणा, बाकीच्या गोष्टी थोड्याशा अडचणीच्या ठरत होत्या. त्यानंतर आपण फरशी वगैरे बसवल्यानंतर हे खूप उचलून वरती आलेलं आहे. अन्यथा हे शिवलिंग खूप मोठे आहे. याचा दगडी आसनही खूप मोठे आहे, जेणेकरून आपण इथे समोर उभे राहिलं तरी शिवलिंगापर्यंत आपला हात पुरणार नाही, इतके मोठे आहे. अच्छा. तर आपल्याला हे पिंडीचं वैशिष्ट्य काय सांगता येईल की ही जी पिंड आहे त्याचं वैशिष्ट्य असं की दगडी सिंहासनाधीश्वर असं म्हटलं जातं. दगडी सिंहासनावर विराजमान हे पांडेश्वर महाराज आहेत, इतकं याचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर मंदिराचा आकार सुद्धा शिवलिंगाप्रमाणे आहे.
जसे की आपण हे समोरचा भाग बघतो ते आपण थांबलेला हा वरचा भाग आहे. अच्छा, ओके. त्यानंतर जिथून पाणी घातल्यानंतर निघून जातं तर हा समोरचा भाग आहे ओके. समोर. आणि समोर जे हेमाडपंथी शैलीतील आयताकृती मंडप आहे ते पाणी जातं ते कुंड आहे, जसं की ते अच्छा. आयताकृती असतं. म्हणजे मंदिराचा आकार सुद्धा शिवलिंगाप्रमाणे आहे, हे एक छान वैशिष्ट्य आहे. अच्छा. त्यानंतर नदीचं वैशिष्ट्य असं, ही जी वाहत आलेली करा नदी आहे हिचा प्रवाह पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. फक्त मंदिराच्या समोर आल्यानंतर तिचा प्रवाह उत्तर दक्षिण होतो आणि त्यानंतर पुन्हा मंदिराचा भाग संपल्यानंतर पूर्वेकडे प्रवाहित होते. हे एक छान वैशिष्ट्य आहे. अच्छा. इथं महाशिवरात्रीला वगैरे काही विशिष्ट अशी पूजा वगैरे? महाशिवरात्र आणि श्रावणी सोमवार इथले मुख्य उत्सव वगैरे आहेत. त्यानंतर चैत्र बारस जे की शिंगणापूरची यात्रा असते तशी इथं पण या देवाची यात्रा भरते. अच्छा. तिथून वेगवेगळे भागातनं लोक वगैरे जास्त येतात? अगदी अगदी. पूर्ण महाराष्ट्रभरातून भाविक लोक या मंदिरासाठी भेट देण्यासाठी येत असतात. अच्छा. तरी हे जे सिमेंटचं वगैरे मुलामा वगैरे दिलाय वरती, तो कधी दिलाय याचा? 1995 साली मंदिराचा एकदा जीर्णोद्धार झालेला आहे. अच्छा. त्यामध्ये मंदिराची ज्या ज्या ठिकाणी पडझड झाली त्यामध्ये मूळ वास्तूला धक्का न लावता आपण सिमेंटच्या छोट्या पद्धतीने अगदी कमी प्रमाणात त्याला सिमेंटचा गिलावा दिलेला आहे. त्यानंतर थोडंसं रंगकाम आपण केलेलं आहे. इथं महापूजा वगैरे केली जाते किंवा हे जे आता जे तुम्ही? येथे मंदिरामध्ये दर सोमवारी महाअभिषेक असतो. त्यानंतर दैनंदिन नित्यक्रम म्हणजे पहाटे 5 वाजता मंदिरात पूजा असते. त्यानंतर 6 वाजता महाआरती असते. त्यानंतर प्रसाद वाटप होतं आणि 6:30 पावणे 7च्या दरम्यान मंदिर बंद केलं जातं. अच्छा. तर ह्याचं विशिष्ट वगैरे काय की म्हणजे नवस वगैरे एखादा करतात लोक, असं काही वगैरे आहे का की हे मंदिर त्याच्यासाठी खास वैशिष्ट्यपूर्ण आहे? हो. इथे आपण बोललेली इच्छा बऱ्यापैकी असं भाविकांना आढळून आलं की आपली इच्छा पूर्ण होतच आहेत. आता शेवटी हे श्रद्धेचा भाग आहे. आपण जेवढी श्रद्धा ठेवणार त्या पद्धतीने आपल्याला फळ मिळतच राहणार आहे. तर म्हणजे भाविक लोक महापूजा वगैरे करण्यासाठी इथं येतच असतात. अच्छा. तर ठीक आहे. आता इथलं हे झालं, आता बाकीचं